मित्रांनो, नुकताच आयोगाने एम-पी-एस-सी राज्यसेवा परीक्षा 2024चा निकाल पब्लिश केलेला आहे. आयोगाने या परीक्षेची जनरल मेरिट लिस्ट म्हणजेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी पब्लिश केलेली आहे. त्याचविषयी ही अपडेट आपण बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, एम-पी-एस-सी राज्यसेवा 2024 खूप काही कोर्ट केसेस नंतर आता फायनली जनरल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे इंटरव्ह्यू संपल्यानंतर. सो इंटरव्ह्यू प्लस मेन्सचे मार्क्स या टोटल मार्क्सची मिळून जनरल मेरिट लिस्ट येत असते. ही कुठलीही सिलेक्शन लिस्ट नसते, पण यातून ऑलमोस्ट कळून जातं की कोणाला कोणती पोस्ट मिळणार आहे, कारण कॅटेगरी वाईज असलेल्या जागा आणि टोटल जनरल मेरिट लिस्टमध्ये असलेले कॅन्डिडेट्स यांचे टोटल कॅटेगरीज मार्क्स वगैरे दिसतात. त्यामुळे ते समजून जातं की कोणती पोस्ट मिळणार आहे. बघा, आयोगाने जनरल मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे. मी तुम्हाला कंप्लीट प्रोसेस सांगतो की नेमकी कशी असते. बघा, मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी जे क्वालिफाय होतात त्यांची लिस्ट आयोग टाकत असतं आणि इंटरव्ह्यू संपल्यानंतर एक जनरल मेरिट लिस्ट येत असते. ज्या दिवशी इंटरव्ह्यू संपतात त्याच दिवशी ही जनरल मेरिट लिस्ट जनरली पब्लिश केली जाते. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाने पब्लिश केलेली आहे 30 ऑक्टोबर म्हणजेच काल. आता या जनरल मेरिट लिस्टमधून तुम्हाला प्रेफरन्स द्यावे लागतील. जे काही कॅन्डिडेट्स यामध्ये आहेत त्यांना कोणत्या पदासाठी प्रेफरन्स द्यायचा आहे आणि त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला पोस्ट मिळते. सो बघा, स्क्रीनवर आता तुम्हाला ही जनरल मेरिट लिस्ट दिसत असेल. सो दिस इज द जनरल मेरिट लिस्ट फॉर स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन 2024. आणि ही जी एक्झाम होती मित्रांनो, ती शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मेन्स होती आणि आत्तापासून पुढे जी मेन्स होणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच लेखी स्वरूपामध्ये वर्णनात्मक पद्धतीची होणार आहे. त्यामुळे ज्यांनी खूप प्रयत्न करून या लिस्टमध्ये नाव आणलं तर त्यांना सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. यामधील सर्वांनाच पोस्ट मिळणार नाही, पण ज्यांनी मेहनत केली आहे, किंवा मेहनत तर सगळ्यांचीच आहे बघा, कारण डिफरन्स जो असतो तो खूप कमी मार्कांचा असतो एक सिलेक्टेड आणि एक नॉन सिलेक्टेड कॅन्डिडेट्समध्ये. तर सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या त्या मेहनतीला नक्कीच आता नाही पण पुढे देखील यश मिळेल. आणि ज्यांना पोस्ट मिळालेली आहे क्लास 1 किंवा क्लास 2 या परीक्षेमधून तर त्यांना सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. सो बघा, टॉपर जो कॅन्डिडेट आहे तो विजय नागनाथ लमकाने हे सर आहेत. तर यांना टोटल 624 गुण मिळालेले आहेत आणि ते 624 वर टॉपर आहेत. मराठी डिस्क्रिप्टिव्ह 34 गुण 50 पैकी, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह 27 गुण. बघा, एक गोष्ट यांच्याबाबत मला ठळक करायची आहे की या व्यक्तीने पेपर 1 जो मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे तर त्या पेपरमध्ये 90.25 गुण घेतलेले आहे. म्हणजेच धिस इज व्हेरी सरप्रायझिंग, कारण मराठी इंग्लिशचा पेपर तुलनेने खूपही सोपा नव्हता, कारण मुलं 85-86 पर्यंत जातात, पण इथे यांनी इथेच लीड घेतलेली आहे 90.25 गुण. म्हणजेच ऑलमोस्ट 90+ क्वेश्चन त्यांच्याबरोबर आहेत मी म्हणेल. म्हणजेच यांचे जवळपास पेपर हा जो आहे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये 100 क्वेश्चनपैकी 92-93 बरोबर असतील, आणि जर पूर्ण अटेम्प्ट असेल तर 93 असतील, अटेम्प्ट कमी असेल तर 92 क्वेश्चन बरोबर असतील. म्हणजेच त्यांनी जर 99 क्वेश्चन अटेम्प्ट केले असतील तर त्यातील 92 क्वेश्चन बरोबर असतील आणि निगेटिव्ह करून ते 90.25 होतात. खूप छान गुण आहेत, खूप जास्त गुण आहेत आणि ऑलमोस्ट आउट ऑफच आपण त्यांना म्हणू शकतो. तर यामुळेच त्यांना रँक 1 कदाचित मिळाला असावा. मला बाकी पेपरबद्दल तेवढी आयडिया नाही, पण खूप चांगले मार्क्स त्यांना या मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये आहेत. आणि हे त्यांचं पहिलं सिलेक्शन आहे का? नाही. 2021 पासून ते सलग रिझल्टमध्ये दिसतात आपल्याला. मी जे काही रिझल्ट बघितले त्यामध्ये पहिल्यांदा त्यांना STI, त्यानंतर वेटिंगमधून ASO आणि बऱ्याच ग्रुप सीच्या देखील टेक्निकल असिस्टंटसारखे पोस्ट मिळालेले आहेत. आणि ऑलरेडी ते सर आय थिंक BDO पण झालेले आहेत मागच्या वर्षी. BDO किंवा इतर कुठली पोस्ट असेल, पण आता त्यांना DCE पोस्ट मिळणार आहे. सो हे टॉपर आहेत विजय नागनाथ लमकाने. ओके, त्यानंतर अदर रँक वाईज तुम्ही बघू शकता. इथे टोटल जे कॅन्डिडेट्स आहेत यामध्ये सर्व असतात बघा, ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यांचे सर्वांची नावं असतात. एकूण 1409 कॅन्डिडेट्स आहेत आणि पोस्ट ज्या आहेत त्या तुम्ही ऑलरेडी बघितल्या असतील. सो इथे कॅटेगरीज वगैरे सगळं मेन्शन असतं, त्यामुळे एक अंदाज तुम्हाला लावता येतो की पोस्ट कुठली मिळणार आहे. याच्यानंतर बघा, प्रेफरन्स घेतल्या जातील आणि प्रेफरन्स घेतल्यानंतर एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येईल. त्यामध्ये कट ऑफ देखील येतात किती लागला तर कॅटेगरीसाठी. सो अशा प्रकारे हा रिझल्ट आयोगाने पब्लिश केलेला आहे. आय होप तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती कळाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन डाउनलोड करू शकता.
आणि चॅनलला आपल्या पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.